आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांना मनापासून धन्यवाद देतो की मला शिवसेनेत दसऱ्या दिवशी प्रवेश दिला। त्याचप्रमाणे मी उदय सामंत साहेब असतील, निलेश राणे साहेब असतील, केसरकर साहेब असतील यांना पण मनापासून धन्यवाद देतो की या सगळ्यांनी सहकार्य त्यावेळी केलं, आताही करतायत। आता एकच दृष्टिकोन ठेवून आपण काम करायचं आहे की बाबा इथे शिवसेना वाढली पाहिजे। पहिल्यापासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कोकण म्हणजे बालेकिल्ला होता। तो बालेकिल्ला जसा होता पूर्वी तसा या ठिकाणी वाढवला पाहिजे आणि म्हणून मग शिंदे साहेबांनी सांगितलं की बाबा उद्याच्या येणाऱ्या जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असतील, नगरपंचायती असतील, निर्णय जरी वरती होत असेल तरी खाली संघटना वाढली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळी मंडळी एकत्रित राहून प्रयत्न या ठिकाणी करणार। मी कुठल्याही कंडिशनवर कुठलीही गोष्ट मागितली नाही, मी मागणार पण नाही। मला एक संघटना बांधण्याची आवड आहे आणि मग त्याच भावनेतून गावागावात त्या ठिकाणी संघटना बांधणं, गावागावातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांना पाठिंबा देणं, त्यांची जी असलेली कामं आहेत, पोलीस स्टेशन असेल, कुठे कलेक्टर ऑफिस असेल, तहसीलदार ऑफिस असेल, प्रांत ऑफिस असेल, त्यांच्यासाठी वेळ देणं आणि त्यांची कामं करून घेणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। आपल्याकडे सगळ्यात जास्त आरोग्याचा प्रश्न आहे। आरोग्यासाठी अनेक फोन, काही लोकांना कोल्हापूरला जावं लागतं, काही लोकांना गोव्यात जावं लागतं। आता मी मॅक्झिमम जे लोक आहेत की त्यावेळी गोव्याच्या मुख्यमंत्री आणि सगळी मंडळी आम्ही एकत्र काम केल्यामुळे तिथे आपण बऱ्याच ठिकाणी फोन करून पाठवतो। हे सगळे जे विषय आहेत त्याच्यासाठी खालच्या कार्यकर्त्यांना एक उत्साह येईल, जोर येईल। ह्याच माध्यमातून जी शिवसेनेला अपेक्षित आहे तसं काम या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी करू। दुसरं पुन्हा सांगतो की आम्ही युतीत आहोत, त्यामुळे कुठली इथे पुढच्या काळात अडचण येणार नाही, युतीमध्ये बेबनाव होणार नाही, अशा प्रकारचं काम आम्ही कोणच म्हणजे जी सगळी मंडळी ती करणार नाही। चांगल्या प्रकारचं काम जे कार्यकर्त्यांना अपेक्षित आहे त्यांना जे आहे ते या ठिकाणी निश्चित करू। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।